सुप्रभात विद्यार्थ्यांनो. इयत्ता पहिली, विषय मराठी. आज आपण याच्यामध्ये अक्षरांची ओळख बघणार आहे. उ व न. पान नंबर 30. बघा विद्यार्थ्यांनो, हे आहे पान नंबर 30. इथे तुम्हाला एक अक्षरगट दिलेला आहे. ह्या अक्षरगटातील अक्षरं आपल्याला शिकायची आहे. ती अक्षरं कोणती ती आपण वाचूया. तर इथे पहिलं अक्षर आहे उ, दुसरं अक्षर आहे न, आणि मग हा आहे उकार. तर हा उकार म्हणजे ह्या ऊचा उकार आहे. हा जो उ आहे या ऊचा हा काय आहे उकार. त्यानंतर आहे स. स नंतरचं अक्षर आहे प, आणि हा सुद्धा उ आहे, पण हा मोठा उ आहे, आणि या ऊची ही इथे उकार दिलेली आहे. ही जी उकार असते ही मोठ्या ऊची, म्हणजे या ऊची ही काय आहे उकार, मोठी उकार. आणि इथे मधात जे अक्षर दिले आहे ते आहे त. तर बघा विद्यार्थ्यांनो, हा जो लहान ऊ आहे या लहान ऊची ही उकार आहे, आणि मोठा ऊ जो आहे या मोठ्या ऊची ही अशी उकार आहे. हे आपण आता इथे काय करणार आहे बघणार आहे. तर या अक्षरगटातील हे जे अक्षर आता आपण वाचले, ह्या अक्षरगटातील आपण सर्वात प्रथम हे 2 अक्षरं बघणार आहे, आणि ते आहेत ऊ. म्हणा सगळ्यांनी ऊ. आणि दुसरं अक्षर आहे न. दुसरं अक्षर आहे न. तर हा जो ऊ आहे ह्या ऊची ही काय आहे उकार. हा जो ऊ आहे ह्या ऊची ही उकार, म्हणजे ऊची उकार म्हणजे ही जी उकार आपण जेव्हा अक्षराला लावून ते अक्षर वाचतो तेव्हा त्याचा उच्चार जो आहे हा ऊ असा होतो. काय होतो ऊ, लहान ऊ. आणि त्यानंतर हा उकार आपण शिकणार आहे, आणि हा उकार शिकल्यावर त्या अक्षराचा उच्चार कसा होतो हे आपण बघणार आहे. आणि मग हे इथे या प्रश्नामध्ये हे जे अक्षरं दिलेले आहे ह्या अक्षरांना आपण हे उकार जोडणार आहे. आणि मग इथे तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण ऊ आणि न कसा काढायचा त्याची प्रॅक्टिस इथे या 2 लाईनमध्ये करणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम आपण हे जे चित्र आणि शब्द जे दिलेले आहे त्याची ओळख बघूया. बघा विद्यार्थ्यांनो, इथे आता आपण तुम्हाला इथे जे चित्र दिसतात आहे ह्या चित्रांची नावं आपण बघणार आहे. कशाचे चित्र आहे पहिलं? उंदीर. उंदीर सगळ्यांना माहिती आहे, तुमच्या घरी सगळ्यांच्या घरी उंदीर असतो आहे ना. हा आहे उंदीर. खाली हे काय आहे उखळ, याच्यामध्ये आई मसाले काढते ना, हे आहे उखळचं चित्र. आणि हे कशाचे चित्र आहे? उंट, कॅमल. गार्डनमध्ये बगीच्यामध्ये गेल्यावर तुम्हाला दिसतो तिथे है ना, प्राणी संग्रहालयात पण तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतरचं चित्र बघा, हे वरती कशाचे चित्र आहे हे? हां, नळ आहे ना तुमच्या घरी, पाणी भरताना तुम्ही नळाने. त्यानंतर त्याच्या खाली आहे ही नोट. हां, कितीची नोट आहे माहिती आहे तुम्हाला? ही आहे 500ची नोट. आणि हे चित्र आहे नाकाचं. नाकाने आपण काय करतो? श्वासोच्छ्वास करतो है ना. हां, तर इथे प्रश्न दिलेला आहे बघा विद्यार्थ्यांनो. चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव. आता आपण हे जे चित्र बघितले ह्या चित्रांची नावंसुद्धा आपण बघणार आहे. तर बघा इथे पहिल्या चित्राच्या बाजूला नाव दिलेलं आहे. मी म्हणते माझ्या मागे म्हणायचं आहे उंदीर. म्हणा सगळ्यांनी उंदीर. मग हा उंदीरचा ऊ, हा जो ऊ आहे हा आहे इथे उंदीरचा ऊ. त्यानंतर दुसरं बघा, याच्या बाजूला ह्या चित्राच्या बाजूला नाव बघा उखळ. बघा लाल अक्षरात दिसतंय तुम्हाला उखळ. या उखळमध्ये सुद्धा जो ऊ आलेला आहे हा इथे दिलेला आहे उखळचा ऊ. तर हा झाला उखळचा ऊ. त्यानंतरचं चित्र बघा, उंटाच्या बाजूला त्याचं नाव दिलेलं आहे उंट. हां, आता वर बघा इकडे या साईडला. हां, आता ह्या नळाच्या बाजूला चित्राच्या बाजूला याचं नाव दिलेलं आहे नळ. आता इथे काय आलं आहे सुरुवातीला? न.
काय आलं इथे सुरुवातीला शब्दामध्ये? न. नळाचा न. ह्या नळाचा हा न. त्यानंतर ही काय इथे दिलेलं आहे? नला ओची मात्रा नोट. म्हणा नोट. तर ही नोट लिहिताना इथे सुद्धा नळाचा हा जो न आहे हा न इथे नोटमध्ये आलेला आहे. त्यानंतर इथे बघा नाक. नाकमध्ये सुद्धा हा न जो आहे हा न या नाक लिहिताना याच्यामध्ये सुद्धा नलाकाना ना क मध्ये ना आलेला आहे. तशा रीतीने तुम्हाला इथे चित्र आणि शब्द यांची ओळख इथे झालेली आहे. आणि तुम्हाला उ आणि न ह्या अक्षराची ओळख देखील इथे झालेली आहे. आपण या सगळ्या शब्दामध्ये अर्ध्या भागामध्ये इथे ऊची ओळख बघितलेली आहे आणि या अर्ध्या भागात इथे नची ओळख बघितलेली आहे. तर विद्यार्थ्यांना आपण उ आणि न हे 2 अक्षरांची ओळख आपण आता इथे या पान नंबर 30वर बघत आहे. आणि सोबत त्याचा आता उकारसुद्धा आपण पाहणार आहे. पहिला उकार. इथे प्रश्न दिलेला आहे विद्यार्थ्यांना. हा प्रश्न आपल्याला वाचायचा आहे. बघ, बघ, ऐक, वाच. बघायचं आहे, ऐकायचं आणि वाचायचं सुद्धा आहे. तर आपण हा जो इथे दाखवलेला आहे चिन्ह हे आहे उकाराचं चिन्ह. कशाचं चिन्ह आहे? उकाराचं. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की हे चिन्ह उकाराचं म्हणजे उकारा म्हणजे ह्या ऊचं चिन्ह आहे ना. ह्या ऊचं चिन्ह आहे. तर याचा उच्चार कसा होतो? ऊ. ह्या ऊचं चिन्ह असल्यामुळे याचा उच्चार कसा होतो? ऊ. हा जो दिलेला आहे याचा उच्चार कसा होतो? ऊ. हा अक्षराला आपल्याला इथे लावायचा. बघा इथे कशाला लावायचं आहे? जसं क. कला हा जर ऊ लावला तर काय होईल सांगा? म्हणा कला ऊ कू. म्हणा सगळ्यांनी कला ऊ कू. कला ऊ कू. आता बघा आपण ह्या अक्षराला इथे खाली हा जो हे जे कची लाईन आहे ह्या कला आपण खालच्या बाजूला हा उकार जो आहे हा इथे जोडलेला आहे आणि म्हणून ह्या कला हा उकार जोडल्यावर त्याचा उच्चार झाला कू. आता इथे बघा इथे सुद्धा तुम्हाला हे अक्षर दाखवलेले आहे. ह्या अक्षरामध्ये तुम्हाला जसा क आहे कच्या बाजूला रेघ ओढून इथे कू असा हा कला उकार लावून कू लिहिला आहे. तसा हा जो म आहे ह्या मला सुद्धा तुम्हाला इथे लिहून या मला तुम्हाला अशीच उकार इथे लिहून दाखवायची आहे. ही जी उकार आहे ही या मला आपल्याला जोडायची आहे. मू. ल ला उकार लू. घ ला उकार घू. आणि हा र जो आहे ह्या र ला उकार इथेच तुम्हाला लिहायचा आहे. याच्यामध्ये र ला उकार रू. आता ह्याच्या रच्या पोटात उकार द्यायचे. र ला खाली उकार द्यायची नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ब. ब ला इथे तुम्हाला ब काढायचा आहे आणि या ब ला उकार बू. हा जो न आहे ह्या नचा उकार इथे काढायचा आहे मू. चला म्हणा सगळ्यांनी आता. म ला उकार मू. पहिल्यापासून म्हणू आपण. म ला उकार मू. ल ला उकार लू. घ ला उकार घू. र ला उकार रू. ब ला उकार बू. आणि न ला उकार नू. तुम्हाला सुद्धा हे उकार लावून हे अक्षरं लिहायचे आणि वाचायचे आहे सराव वहीमध्ये. ठीक आहे. आणि या पुस्तकामध्ये पण करायचं आहे. आता बघा विद्यार्थ्यांनो इथे आणखी एक प्रश्न आहे. गिरव, लिही आणि म्हण. तर आपल्याला गिरव, लिही आणि म्हण हा जो प्रश्न दिला आहे तर काय गिरवायचं आहे? हा जसा ऊ इथे दाखवलेला आहे हा ऊ इथे समोर आपल्याला या ओळीमध्ये गिरवायचा आहे आणि लिहून दाखवायचा आहे. आणि हा आहे त्याच्या खाली न. इथे सुद्धा तुम्हाला हा न इथे काढून दाखवलेला आहे. त्याच्यावर तुम्हाला घोटायचं आहे. गिरवायचा म्हणजे हा जो न दाखवला त्याच्यावरच तुम्हाला घोटायचं आहे आणि त्याची नची प्रॅक्टिस पण तुम्हाला 2 लाईनमध्ये करायची आहे तुमच्या वहीमध्ये. इथे पण करायची आहे आणि वहीमध्ये पण करायची आहे. आता हा ऊ कसा लिहायचा बघा इथे दाखवलेला आहे. पहिले छोटंसं अर्धा गोल काढायचा आहे. आता माझा प्रिंट जाड असल्यामुळे इथे येणार नाही पण वहीमध्ये काढता येईल तुम्हाला. आणि मग त्याला अजून असा अर्धा गोल काढायचा. 2 रेषेत मावेल तुमचा. हा झाला तुमचा ऊ. तर 2 अर्धे गोल एकमेकाला काय करायचे आहे तुम्हाला? जोडायचे आहे. अर्धा गोल आणि अजून एक अर्धा गोल आणि त्याच्या डोक्यावर द्यायची आहे रेष. हा झाला तुमचा ऊ. असा ऊ तुम्हाला इथे ह्या 2 लाईनमध्ये इथे काढायचा आहे.
इथे सुद्धा तुम्हाला या ऊची अशी प्रॅक्टिस सराव करायचा आहे. ऊ. आता हा आहे त्याच्या खाली बघा नळाचा न. नळाचा न काढताना तुम्हाला असा गोल काढायचा आहे आणि त्याला सरळ रेष द्यायची आणि मग उभी रेष द्यायची, त्याच्या डोक्यावर रेष काढायची. हा झाला तुमचा नळाचा न. तर ऊ आणि न हे तुम्हाला सराव वहीमध्ये 2 रेघेमध्ये लिहायचे आहे. एक एक अक्षराची प्रॅक्टिस तुम्ही 2-2, 3-3 ओळी करायच्या, म्हणजे तुम्हाला छान त्याचं लेखनाचा सराव होईल आणि तुमचं लेखन चांगलं होईल. चला ठीक आहे. तर अभ्यास करायचा सगळ्यांनी.